वृषभ राशीच्या जातकांना शुक्र आणि बुध यांचा अनुकूल प्रभाव वृषभ राशीवर ह्या आठवड्यात जाणवणार असून मंगळाचा मध्यम दृष्टिकोन असल्यामुळे कामातील गती वाढणार आहे, पण घाई करणे टाळा. चंद्राच्या स्थितीमुळे आठवड्याच्या मध्यावर भावनिक चढउतार जाणवू शकतात. गुरुग्रह स्थिर असल्याने दीर्घकालीन निर्णयांसाठी हा काळ योग्य आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या आठवड्यात जबाबदाऱ्या वाढलेल्या दिसतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील, पण तुमची काम करण्याची पद्धत त्यांना समाधान देऊन जाईल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बदलीचा विचार करत असाल तर सध्या निरीक्षण करा. लगेच कुठलाही त्याबाबत निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर नियोजनाचा असून जुने ग्राहक पुन्हा संपर्क करतील. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक असून मोठा आर्थिक निर्णय आठवड्याच्या उत्तरार्धात घेणे फायदेशीर ठरेल. शेती, अन्न, सौंदर्य, जमीन किंवा वस्त्र व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल असणार आहे. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा कस पाहणारा असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास त्याचे चांगले सुपरिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. कला, डिझाईन, संगीत, फायनान्स आणि व्यवस्थापन विषयातील विद्यार्थ्यांना ह्यात विशेष यश मिळू शकते. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये समजूतदारपणा दाखवणं आवश्यक असून लहान विषयांवर वाद टाळल्यास नात्यातील स्थैर्य वाढेल. वादापासून दूर राहा आणि संवाद साधा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या खोल जाणारा असून संवाद वाढवला तर नाते अधिक मजबूत होईल. जुने गैरसमज दूर होण्याची हीच योग्य संधी आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम ते चांगला असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढू शकतात. लक्झरियस वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. गुंतवणुकीसाठी सल्ला घेऊनच पुढे जा. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता ह्या आठवड्याच्या शेवटी आहे, तेव्हा आत्तापासूनच त्याचा तगादा लावा. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना पचनसंस्था व घसा याची विशेष काळजी ह्या आठवड्यात घेणं आवश्यक आहे. थंड पदार्थ टाळा. कामाचा ताण व मानसिक थकवा निर्माण झाल्यास पुरेशी झोप घ्या आणि थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. योग व प्राणायाम करा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 6. शुभ रंग आहे पांढरा आणि फिकट हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 22 व 26 डिसेंबर. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी श्रीसूक्ताचे 3 पाठ करा आणि ओम शुक्राय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे अन्न व मिठाई गरजू व्यक्तींना दान करा, त्यामुळे आर्थिक व कौटुंबिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात बुध ग्रहाचा प्रभाव विशेष राहणार असून बुध हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होत असून बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, संवाद कौशल्य वाढवण्याची उपयुक्त ठरेल. मंगळाचा दृष्टिकोन थोडा तणाव निर्माण करू शकतो, पण गुरुग्रहाची कृपा असल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल. शनीचा प्रभाव संयम आणि शिस्त शिकवणारा ठरेल, त्यामुळे हा आठवडा एकंदरच कन्या राशीच्या जातकांना विचारपूर्वक पावले उचलायला शिकवणारा आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदारीने भरलेला असून कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची कार्यक्षमता वरिष्ठांच्या लक्षात येईल. ऑफिसमध्ये कागदपत्रे, रिपोर्टिंग, अकाउंट्स आणि विश्लेषणात्मक काम करणाऱ्यांसाठी विशेष प्रगतीचा काळ आहे. काही जणांना नवीन प्रोजेक्ट किंवा बदलीचे संकेत मिळू शकतात. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा, गैरसमज टाळा. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा नियोजनाचा असून तात्काळ मोठा नफा न मिळाला तरी दीर्घकालीन फायद्याचे निर्णय घेण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळेल. जुने ग्राहक परत येतील, नवीन संपर्क तयार होतील. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. कर्ज, गुंतवणूक किंवा विस्तार याबाबत घाई करू नका. बुधाचा प्रभाव असल्याने लेखी व्यवहार नीट तपासूनच करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने चांगला असून लक्ष केंद्रित राहील व समजून अभ्यास करणाऱ्यांची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मेडिकल, इंजिनिअरिंग, अकाउंटिंग किंवा संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल. मात्र अभ्यासात अतिपरिपूर्णतेच्या नादात वेळ वाया घालवू नका, याची काळजी घ्या. नियमित वेळापत्रक पाळल्यास उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवनात संवादाची गरज भासेल. लहान सहान गोष्टींवरून गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. शांतपणे चर्चा केल्यास प्रश्न सुटतील.
जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांना हा आठवडा परिपक्वतेचा आहे. नात्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते. काही जणांसाठी नातेसंबंध पुढच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित असून उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखण्याची गरज आहे. अचानक खर्च येऊ शकतात. विशेषतः आरोग्य किंवा घराशी संबंधित गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच तगादा लावा. बजेट नियोजन केल्यास आर्थिक तणाव कमी करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पचनसंस्था, आम्लपित्त, गॅस किंवा मानसिक ताण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि सतत विचार करण्याची सवय थोडी कमी करा. योग, प्राणायाम किंवा चालण्याचा व्यायाम तुम्हाला फायदेशीर ठरेल. जुन्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य समतोल राखण्यास यशस्वी व्हाल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभ वार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी तुळशीच्या पानावर थोडा गूळ ठेवून ते गणपतीला अर्पण करा आणि ओम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यामुळे बुद्धी, निर्णयक्षमता वाढेल आणि येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. मकर रास या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे प्रवेशाच्या स्थितीत असल्यामुळे तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि नव्या चक्राच्या तयारीचा काळ आहे. शनी मीन राशीत असल्यामुळे तुमच्या निर्णयांमध्ये गांभीर्य, शिस्त आणि दूरदृष्टी वाढलेली दिसेल. बुध शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य सुधारेल, पण शब्दांचा वापर जपून करणे आवश्यक आहे. राहू केतूचा प्रभाव अंतर्मुखता वाढवणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा हळूहळू पण स्थिर प्रगती करणारा आहे. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात. काहींना अतिरिक्त काम दिले जाईल, पण त्यातून भविष्यातील पदोन्नतींची बीजे रोवली जातील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना घाई न करता योग्य संधीची वाट पाहणे आवश्यक आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे तुम्हाला हितकारक ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा धोरणात्मक निर्णयाचा असून मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व कागदपत्र नीट तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जुने थकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मात्र तगादा लावणं आवश्यक आहे. भागीदारीत व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास फायदा होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यापेक्षा नियोजनावर भर द्या. विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतो. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक टाळल्यास अभ्यासाची गुणवत्ता सुधारेल. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्यांमुळे थोडासा ताण जाणवू शकतो, पण संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणारा आहे. जुन्या वादांवर ह्या आठवड्यात पडदा टाकण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संयमाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, वाहन किंवा जमीन यासंबंधी खर्चाचा विचार पुढे ढकलणे योग्य राहील. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना पाठीचा कणा, गुडघे किंवा सांधेदुखी याकडे लक्ष द्यावे लागेल. थंडीमुळे सर्दी खोकल्याचे त्रास होऊ शकतात. नियमित चालणे, योग्य व पुरेशी झोप घेतल्यास फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयुक्त ठरेल. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे गडद निळा व राखाडी, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे येणारे अडथळे कमी होतील, मन स्थिर राहील आणि कार्यसिद्धीचा मार्ग मोकळा होईल.